दिवंगत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या 89व्या वर्षी 24 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झालं। 8 डिसेंबर हा त्यांचा पहिला जयंती दिवस। या निमित्तानं खासदार हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण करत भावूक पोस्ट लिहिली आहे। या पोस्टमधून त्यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे। धर्मेंद्र जर आज हयात असते तर त्यांच्या 90व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन झालं असतं। हेमा मालिनींनी या पोस्टमध्ये काही जुने फोटो शेअर केलेत, तसंच त्यांच्या भावना व्यक्त केल्यात। माझं काळीज धरमजी अशी सुरुवात करत हेमा मालिनी या पोस्टमध्ये लिहितात, धरमजी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्ही मला सोडून गेलात त्याला 2 आठवड्यांहून अधिक काळ लोटलाय। माझ्या तुटलेल्या हृदयाचे तुकडे सावरत मी आयुष्य पुन्हा वळणावर आणण्याचा प्रयत्न करतेय। मला माहितीये तुम्ही कायम माझ्या सोबत आहात। आपण एकत्र घालवलेल्या आनंददायी आठवणी कधीही पुसल्या जाणार नाहीत। त्या आठवणींमध्ये जगताना मला दिलासा आणि आनंद मिळतो। मी देवाचे आभार मानते, आपल्याला प्रेमाचं प्रतीक म्हणून आपल्या 2 सुंदर मुली दिल्या आणि इतकी वर्ष आपल्याला एकत्र सुंदर क्षण जगता आले। या आठवणी कायम माझ्या हृदयात राहतील। तुमच्या वाढदिवसानिमित्त मी देवाकडे प्रार्थना करते की तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला शांती आणि आनंद मिळो, ज्याचे तुम्ही हकदार आहात, कारण तुमच्यामधली माणुसकी आणि चांगुलपणा। वाढदिवसाच्या शुभेच्छा अशी पोस्ट लिहित हेमा मालिनींनी धर्मेंद्र यांच्याबद्दल प्रेम व्यक्त केलंय। या पोस्टमध्ये हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र सोबतचे 2 फोटोही पोस्ट केलेत।